कैकहीची ठाई बहुपायी संतांच्या म्हण ओनी केला वास नाहे नास त्या ठाया न करवे हला चाले निवारले चिंता हे म्हण ओनी केला वास नाहे नास त्या ठाया तुका म्हणे निवेतनो रजकनो लागता म्हण ओनी केला वास नाहे नास त्या ठाया विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सान्द्रनीलम्बुदभं जगननीतपानि मण्डनं मण्डनाना तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे याते कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीचंत्या वाटा मज दावा व्यासुबटा
आता हृदय हे अपुले चौफाडून या भले वरे बैसो पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल 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 सुख एक हेचे ठाये बहुपाये संतांच्या म्हणवोनी केला वास नाही नास त्या ठाया. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळे प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदी महाराष्ट्र भूषण देवमान्य संतमान्य जनमान्य भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांची मूर्तिमंत अवतार असलेली वैराग्याचे महामेरू सकल जनाचा आधारू जगाचे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा आजच्या प्रसंगाला अनुसरून अत्यंत महत्त्वाचा असा प्रत्येक माणसाला भ्रमिष्ट झालेल्या जीवाला सुखाचा पत्ता सांगणारा 4 चरणाचा अभंग कीर्तन सेवे करता निवडला. विठ्ठल आजची सेवा सद्गुरू श्री संत मोतीरामजी महाराज, गुरुवारी मारोतरावजी महाराज, श्री संत कोंडजी महाराजांची सेवा आहे. ही सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाची सेवा आहे. आणि आजची सेवा म्हणजे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि समस्त गावकरी मंडळी महागावकर यांच्या उदात अंतकरणाने चालू असला अखंड हरिनाम सप्ताह. आणि अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा कितवा दिवस आहे? 6वा दिवस. या 6व्या दिवसाची नामसंकीर्तन सेवा सर्व गावकरी मंडळीच्या वतीने माझ्यासारख्या अज्ञानी लेकराकडे आलेली आहे. सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे या निवडलेल्या अभंगावर चिंतन करत असताना प्रमाणाची साथ देण्याकरता महाराष्ट्रातील थोर असे वारकरी रत्न, संगीत अलंकार, संगीत विशारद, गायनाचार्य, भजन गंधर्व अशी असलेली आपली सर्व भजनी मंडळीच्या कृपा आशीर्वादाने त्यांचे दर्शन घेऊन महाराष्ट्रातील थोर असे सुप्रसिद्ध तालमनी मृदंगमर्षी मृदंगाचार्य यांच्या कृपा आशीर्वादाने, विनेकरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने जमलेल्या माझ्या सर्व माता माऊल्या यांचं दर्शन घेऊन तुमच्यासारखे विद्वान असे सर्व श्रोते मंडळी यांचं दर्शन घेऊन चोपदार आणि यूट्यूबवाले एकंदरीत सर्वांचं दर्शन घेऊन गोड अशी साऊंड सिस्टीम चालवणारी यांचे आभार मानून आपल्या चिंतनाला सुरुवात. विठ्ठल मानवी जीवन जगत असताना आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी भ्रमिष्ट झालेल्या जीवाला सुख कोण्या ठिकाणी आहे याचा पत्ता सांगितलाय. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक माणसाला सुखाचा पत्ता सांगायची गरज काय? कारण आपण जर चिंतन केलं सगळं जग हे सुखा करता तळमळ करते का दुखा करता? प्रत्येक माणसाची वाटचाल, प्रत्येक माणसाची धावपळ हे सुख मिळावं म्हणून का दुःख मिळावं म्हणून? या जगामध्ये कोणीतरी म्हणतंय का मला दुःख झालं पाहिजे म्हणून? मज लागी दुःख व्हावे
ऐशे कोणी भाविना जीवे. एखादा माणूस आपल्या गावातला कोणीतरी किंवा इतर ठिकाणचा कोणीतरी सकाळी स्नान झाल्यावर हनुमंतरायाच्या दर्शनाला गेला, जाता जाता नारळ अगरबत्ती प्रसाद नेला, नारळ फोडलं आणि हनुमंतरायाला नमस्कारायला, देवा रोज एक नारळ फोडतो, फक्त माझ्या जीवनामध्ये दुःखच दे, असं कोणी म्हणतंय का? प्रत्येक माणसाची ओढ कशा करता आहे? सुखा करता आहे. मग आता प्रत्येकाची ओढ जर सुखा करता आहे तर आजच्या अभंगामध्ये त्या सुखाचा पत्ता सांगायची काय गरज? त्याचं चिंतन असं आहे बघा. साधू संतांनी तुमच्या आमच्याकडे दृष्टिक्षेप केला, हे सर्व जग सुखा करता तळमळ करायले, परंतु यांना अजून सुख मिळालेलं नाही. नाही नाही, सर्व सुखाच्या प्राप्ती करता इतकी तळमळ केली, अख्खा जन्म वाया गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाशी न पावला, हिंडता दिशाशी न पावला. माया वेष्टीला जीव माझा, वेष्टीला जीव माझा. हे माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा. माझे सोयीत नेनती कोणी, माझे सोयीत नेनती कोणी, माझे सोयीत नेनती कोणी, माझे सोयीत नेनती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला. मुक्ती येत नाही गेला, मुक्ती येत नाही गेला. तिच्या सुख भावना माया वेटीला जीवमा, हिंडता दिशाशी न पावला. माया वेटीला जीव माझा, जीव माझा. वा वा, मोतीराम महाराजांनी, दिगंबर दादांनी, भजनी मंडळांनी गोड असं प्रमाण दिलेलं आहे. प्रत्येक माणसाचा सर्व जन्म सुखाच्या आशेमध्ये गेला की नाही? मिळालं का सुख? का मिळालं नाही? आता फार मोठा सिद्धांत आहे, पण सगळ्याला कळेल या भाषेमध्ये चिंतन करायचं आहे. तुम्हा आम्हाला सुख न मिळण्याचं कारण हे आहे, जिथं सुख नाही तिथं आपण सुखाचा पत्ता शोधायलो. जिथं सुख नाही तिथं जाऊन आपण सुखाचा शोध घ्यायलो. आता कोण्या ठिकाणी सुख नाही? दोन ठिकाणी सुख नाही. दोन ठिकाणावर सुख आहे, पण तिथपर्यंत आपण जात नाही. आता कोण्या ठिकाणी सुख नाही तरी आपण शोधायलो. एक नंबर, प्रत्येक माणूस जे संसार करायले सुखा करता का दुःखा करता? महाराज, प्रत्येकाचे संसारामधले प्रयत्न आहेत सुखा करता, परंतु किती बारा संसार करा आणि कसाही करा, सुख मिळणार नाही. सुख नाही कोठे आलिया संसारी, माया हवाभरी होऊ नका, माया हवाभरी होऊ नका. सुख नाही कोठे आलिया संसारी, माया हवाभरी होऊ नका, माया हवाभरी होऊ नका. सुख
या प्रमाणात दादांनी डबल दिले. सुखाचा विचार नाही कोटी आहे का? सुख नाही कोठे आलिया संसारी, वाया हवं भरी होऊ नये. महाराजांचे वचन खोटं ठरणार नाही. कसाय संसार करा, करून करून संसार आपण रावणा एवढा तर करणार नाहीत ना, तरी त्या रावणासारख्याला सुख झालं नाही. आपल्याला कसं होईल महाराज? कारण बघा आपली धावपळ अशी आहे, आपल्याला वाटतंय मुलगा झाला म्हणजे सुख होईल, वाटतंय मुलाला नोकरी लागली म्हणजे सुख होईल, मुलाचं लग्न झालं म्हणजे सुख होईल, नातूपंतू झाले म्हणजे सुख होईल. परंतु एकनाथ महाराज सांगतात, ज्यांचा ज्यांचा असा समज आहे की मुलगा झाला म्हणजे सुख होईल, त्यांच्याकरता नाथ महाराजांनी ओळी घातली. पुत्रापासून सुख प्राप्ती होईल ऐसे म्हणते, शेकी पुत्र अंगटा दाविते, केवळ भ्रांती पुत्र मोहे. कारण मुलापासून आपल्याला सुखाचा लाभ होणार नाही. कारण मुलाला वाटतंय मायबापापासून सुख होईल, आणि मायबापाला वाटतंय मुलापासून सुख होईल. आणि मुलापासून जर सगळ्या लोकांना सुख झालं असतं तर वृद्धाश्रम काढायची गरज नव्हती, मायबापाला रडत बसायची वेळ येत नव्हती. काली याचं कारण आहे महाराज, संसारामध्ये याच्यातही सुख नाही आणि त्याच्यातही सुख नाही, सुख नाही, सुख नाही, सुख नाही, सुख नाही, सुख नाही. या संसार नगरी मदर वर्णाव बाई, संसार नगरी मदर वर्णाव बाई. या संसार नगरी मदर वर्णाव बाई, या संसार नगरी मदर वर्णाव बाई. यात सुख नाही हो त्यात सुख नाही, या संसार नगरी बाजार भरला ओ भाई. आणि या बाजारामधले गिराईक कोण कोणी माहिती आहे का? जिथं गिराईक तसा असल्या सुख मिळेल कसं महाराज? कोण कोण गिराईक आहेत? एकनाथ महाराजांनी दादांनी जे अभंग म्हणलाय ना, याच्या पुढच्या चरणामध्ये सांगितलंय. याचे गिराईक कोण? काम क्रोध लोभ याची गिराईक पायी, या संसार नगरी बाजार भरला ओ भाई. आता सुखाचा विचार तर सोडा, सुख तर नाहीच, परंतु संपूर्ण दुःखाचं मूळ जर कोण असेल तर संसार दुःख मूळ सबुकडे विंगळ, संसार दुःख मूळ सबुकडे विंगळ. शांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, विश्रांत नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. क्रोध लोभ शून्य पाठी लागले मोडाळ, काम क्रोध लोभ शून्य
दुःखाचं मूळ कोण? संसार आहे. बरं, आपल्या संसारामध्ये दुःख का आहे? कसाही जरी संसार केला, किती जरी जोडाजोडी केली, तर संसारामध्ये दुःख का? याचं कारण जे भजनी मंडळीने प्रमाण दिले ना, याच्यातच कारण सांगितलं. कारण सुखाला कारण तरी आपणच आणि दुःखाला कारण तरी आपणच, सुटायला कारण तरी आपणच आणि बंधनामध्ये पडायला कारण तरी आपणच आहेत. महाराज आपल्या संसारामध्ये दुःख येण्याची कारण सांगितली. ज्या संसारामध्ये लोभाचा अतिरेक झाला, त्या लोभातून काय काय जन्माला येते बघा. शास्त्रकार सांगतात, लोभात क्रोध प्रभवते, लोभात काम प्रजायते, लोभान मोक्ष नाशस्य, लोभ पापस्य कारण. आणि आपल्या संसारामध्ये हे मिळवायचंय ते मिळवायचंय, आपलं तर आपलं खालीच, पण लोकांचे खाला टपलीत की नाही. हे काय आहे? लोभ आहे. आणि जिथं लोभ आहे तिथं पाप आहे. सगळ्या पापाचा बाप कोण? लोभ आहे. आणि ज्या घरामध्ये पाप आहे, पुण्य हे सुखाला कारण आहे आणि पाप हे दुःखाला कारण आहे. विठ्ठल विठ्ठल. क्रोधो मूलमनर्थानां, क्रोध संसार बंधनम, धर्मक्षय कर क्रोध, तस्मात क्रोध वर्जयेत. क्षणभर जरी माणसाला राग आला तर आपल्या संसाराची बर्बादी केल्याशिवाय राहत नाही. आपल्या संसारामध्ये दुःख आल्याशिवाय राहत नाही. रडत बसायची वेळ आल्याशिवाय राहत नाही. आपलं सोडून द्या, पुराणामध्ये असं वर्णन आलेलं आहे, एकच क्षण राग आला वडिलाला आणि रागाच्या भरामध्ये आज्ञा केली, उडव आईचं डोकं. त्या लेकरानं बापाचा अधिकार जाणला आणि आईच्या मानव कुराडीचा घाव घातल्याबरोबर आईचं शिर तुटून पडलं महाराज. आणि मग वडिलांना बोलायला सुरुवात केली, वारे वा पठ्या, असा मुलगा पाहिजे. कसा? बापाचा ऐकून माईला मारून टाकणारा. काय पाहिजे? त्यांनी सांगितलं, काही नका म्हणले, माझी मरून पडलेली आई जिवंत करा. तर त्या टायमाला वडिलांना ती पत्नी जिवंत केली, पण फुकट झाली नाही. 60,000 वर्ष ती तपश्चर्या जाळावं लागली. हे मी सांगन बरं. यशोदा माता कृष्णाला बनायल्या, सव्वा बागुला बागुला बोलती, नाम परशुराम म्हणती. सव्वा बागुला बागुला बोलती, नाम परशुराम बोलती. सव्वा बागुला बागुला बोलती, नाम परशुराम म्हणती. सव्वा बागुला बागुला बोलती, नाम परशुराम म्हणती. जाणीव दिले माते प्रती, पितृवचन पाळी. जाणीव दिले माते प्रती, पितृवचन मानुनी. जाणीव दिले माते प्रती, पितृवचन पाळी रे. जाणीव दिले माते प्रती, पितृवचन मानुनी. कृष्ण राहे रे उगला, नाहीतरी सांगेल त्या बाबूला. कृष्ण राहे रे उगला, नाहीतरी सांगेल त्या बाबूला. राहे रे उगला, नाहीतर सांगेन त्या बाबूला. कृष्ण राहे रे उगला, नाहीतर सांगेन त्या बाबूला. सावा बाबूल बोलती, नाम परशुराम म्हणती. सावा बाबूल बोलती, नाम परशुराम बोलते. सावा बाबूल
कृष्णा बागुलबुवाला सांगन. कोणत्या? ज्या बागुलबुवानं बापाचं ऐकून आईचंच मुंडकं उडवलंय. पण परिणाम काय झाला, किती दुःखाला सामोरं जावं लागलंय बघा. आईचं डोकं उडवलं. कोणी आईचं? रेणुका मातेच. कोण उडवलं? परशुरामानं. पण त्याचा परिणाम काय झाला माहितीये का? संतांनी सांगितलंय, राम विनाकारण वनवासात गेला नाही. राम वनवासामध्ये जाण्याचं कारण सांगितलंय, रामाचं कर्म. कर्मे श्रीराम वनवासा गेला. किती वर्ष? 14 वर्ष. याचं काय कर्म होतं रामाचं? महाराज वडिलांना सांगण्यानुसार आईचं डोकं उडवलं. पण परशुरामजीनं बोलायला सुरुवात केली, बाबा आईला तर जिवंत करा, पण माझ्या लेकानं माझं मुंडकं उडविले असं तिच्या ध्यानात राहू देऊ नका. प्रयत्न केले पण रेणुकेच्या ध्यानामध्ये राहिलं ना, माझ्या मुलानं माझा इतका वनवास केला. ते रेणुकेचं शरीर 14 दिवस तेलामध्ये तळून ठेवलं होतं. किती दिवस? कारण रेणुकेचं मुंडकं तुटलं आणि कुठं जाऊन पडलं? नाशिक जिल्ह्यामध्ये सप्तशृंगी माता आहे ना, तिथं जाऊन पडलं. आता मुंडकं गेल्या खालच्या शरीराला काही किंमत आहे का? ते आणण्याकरता 14 दिवस लागले. तोपर्यंत 14 दिवस रेणुकेचं शरीर तेलामध्ये ठेवलंय. आणि ज्या टायमाला महाराज त्या जमदाग्नीने जिवंत केलं, त्या टायमाला रेणुकेच्या ध्यानामध्ये आलं, 14 दिवस माझा वनवास कोणामुळे झाला? बापानं सांगितलं असतं तर काय झालं असतं? मुलानं तरी ऐकावं का? पण 14 दिवस मला तेलामध्ये वनवास सहन करावा लागला. त्या 14 दिवसाचा बदला एके ठिकाणी असं वर्णन आलंय, तीच रेणुका पुढच्या अवतारामध्ये कैकेयी झाली. आणि त्या कैकेयीनं राम 14 वर्ष वनवासात पाठविला. विठ्ठला विठ्ठला. मग आता वनवासामध्ये सुख का दुःख लौकिकाच्या दृष्टीनं? याच्याकरता थोडा जरी राग आला तर आपल्या संसारामध्ये कशाला सामोरं जावं लागेल? दुःखाला कारण जावं लागेल, सामोरं जावं लागेल. याच्याकरता आपल्या संसारामध्ये तिघजण तर ठाण मांडून बसलीत. आणि आपण सुखाचा पत्ता कोण्या ठिकाणी शोधायलो? संसारामध्ये. महाराज तुमचा संसार, आपला संसार काय, मोठ्याचा संसार काय? संसारी जरी सुख जोडे तरी का शेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे, ते काय वेडे म्हणावे. 18 भार वनस्पती फळे फुले ओढती. 18 भार वनस्पती फळे फुले ओढती. हे पादित्या पोखरणी नदी गंगा वाहती. माविता पोखराने नदी गंगा वाहते. हो ज्या घरी
काडीचंच भार शिल्लक राहिली. गाई म्हशी खली चारलं तितकं दूध द्याल्यात. आमच्यापाशी म्हैस आहे, खली किती ठेवा, इंजेक्शन दिल्याशिवाय दूध देत नाही. काय सांगा महाराज, हे सगळं बदलून गेलंय की नाही. मग त्यांच्या राज्यात एवढा असताना त्यांना सुख मिळालं नाही, आपल्याला मिळेल का. मग एक जण म्हणला संसार करूच नाही का, करू नका म्हणून कोण सांगितलं नाही. संसार करा म्हणले, पण कोणजी महाराजाकडे पाहून करा म्हणले. कोणजी महाराजांनी जे संसार केला ना, तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. कोणजी महाराजानं कसा संसार केला, कमळाचं पान असतंय ना, पाण्यात राहतंय पण पाणी त्याला शिवीत नाही. अलिप्त कमळ जळी जैसे. आपले काम असं झाले बापा, त्या दिवशी बोलून गेलो. म्हणून आपल्या संसारामध्ये काय आहे, दुःख आहे. आणि जिथं सगळं दुःखानं भरलेलं आहे तिथं आपण कशाचा शोध घ्यालो, सुखाचा. आजपर्यंत कोणाला सुख मिळालं नाही आणि मिळणारही बी नाही. म्हणून आपली सुख शोधायची जागा चुकली, म्हणून पदरामध्ये दुःख. दुसरी कोणती जागा शोधली आपण, इथं सुख मिळणं म्हणून आपण जीवाच्या जवळ सुखाचा पत्ता शोधायला गेलो. एक मन आहे बघा उघड्यापाशी, कोणाला सुख द्यावं, कल्पना अविद्या तेने झाला जीव. त्याच्यापाशी सुख नाही आणि आपल्यापाशी सुख नाही. आणि मग आपल्या ध्यानामध्ये आलं, जनाबाईनं सांगितले सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. माऊली सांगतात सर्व सुखाचे आगर बाप रखुमा. म्हणून देव सर्व सुखी आहे हे आपल्याला कळालं. म्हणून देवाच्या जवळ जाऊन सुख शोधण्याकरता, सुखी होण्याकरता निघालोत मंडळी. पण देवाच्या जवळ कसं जावं माहित आहे का आपल्याला. देवाच्या जवळ जाण्याचा अजून वर्म आपल्याला माहित नाही. हे उगा आपला थाट चाललाय फक्त पोटा करता, देवा करता नाही. बरं, देवाच्या जवळ जायचं असेल तर देवाच्या जवळ जाण्याचं वर्म ज्ञानराजांनी सांगितले ज्ञानेश्वरीत. मोठेपणा विसरावं लागन, लहानपणा धारण करावं लागन, तरच ते माणसं देवाकडे जातील. एत थोरपण परा सांडीजे व्युत्पत्ती आघवी विसरीजे. जगा धाकुटे होईजे तै जवळीक माझी. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. देवापर्यंत जायचंय त्यानं मोठा असावं पण मोठेपणाला विसरावं. कोणजी महाराज मोठे होते पण लहान लेकरांनी जरी त्यांचं दर्शन घेतलं, ते दर्शन घेत होते की नाही.
लहानपण देगा देवा तुका मने जाण व्हावे लहानाहुनी लहान. बघा तुकोबारायाचा विचार जर केला, तुकोबाराया अगोदर आकाश एवढे झाले का अगोदर अणु इतके लहान झाले? अगोदर अणु इतके लहान झाले आणि नंतर तुका आकाशा एवढा. अणु रेणुया थोकडा म्हणजे अणु रेणूपेक्षा लहान झाले, तेव्हा आकाशाच्या पेक्षा मोठं झाले. ज्याला महान बनायचंय त्यानं अगोदर लहान झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. लहान होणं याचा अर्थ काय? नम्रता धारण करावं लागेल. आणि जे माणसांनी ज्यांनी नम्रता धारण केली ते देवापर्यंत नम्र झाला भूता देणे कोणीने आनंदा, देणे कोणीने आनंदा, देणे कोणीने आनंदा. नम्र झाला भूता देणे कोणीने आनंदा. जय हो. देणे कोणीने आनंदा. देणे कोणीने आनंदा. हो नम्र झाला भूता देणे कोणीने आनंदा. देणे कोणीने आनंदा. नम्र झाला भूता देणे कोणीने आनंदा. हो देणे कोणीने आनंदा. आनंदा. जे माणसं नम्र होतात ते देवापर्यंत जातात आणि सुखी होतात. पण साधू संतांच्या लक्षामध्ये आलं, समाज देवाकडे जाण्याकरता निघाला, परंतु यांनी समाज नम्र झाला नाही, समाज नम्री झाला. किती नम्री झाला? 10 नम्री. एवढा समाज नम्री बापा. हे समाज महाराजाला फसवायलाय, हे समाज देवालाय फसवायलाय. आता द्रष्टा सांगा वेळ नाही. अहो मला फसिलं दादा एक जणानं. हे कालच्या संक्रांतीच्या दिवशी हो, संक्रांतीच्या अगोदर. आता संक्रांतीला काय वाटितात? तिळगुळ वाटितात ना. एका माय माऊलीनं संक्रांतीला महाराज ते तिळगुळ बनवावं लागते म्हणून तिळ धुवून अशी वाळू घातली अंगणात. परंतु तिच्या लक्षामध्ये आलं हे तिळ काही चांगली राहिले नाहीत. त्या तिळावर कुत्र्यानं कार्यक्रम केला. मग आता तिनं विचार केला भोळा कोण आहे? गावात मुरली महाराज. म्हणून आपण काय करावं, धुतलेले तिळ घ्यावं आणि मुरली महाराजाच्या घरी नेऊन द्यावं आणि त्याची बिगर धुतलेली तिळ आणावं. भागवताची आलेली असतात. ती आली म्हणली मुरली महाराज आहेत का घरी? म्हणलं हो. काय झालं? म्हणली माय तुमच्या मागे किती धावपळ, तुमच्या मालकींच्या मागे किती धावपळ. म्हणलं काय नेमकं काम काय? काय नाही म्हणली तुम्हाला संक्रांतीला तिळगुळ करण्याकरता मी तिळ धुवून आणलीत म्हणली, निर्मळ करून. बरं बरं मग ठेवा म्हणलं. मग तुम्हाला काय पाहिजे म्हणली, तुमची बिगर धुतलेली तिळ द्या. मालकीला म्हणलं मग काला बेजार होती, धुतलेली ठेवून घे आणि बिगर धुतलेली तिला दे. पण मी तरी विचार करायलो ही धुतलेली तिळ बाई का द्याली. मी तिच्या मागं मागं गेलो तर शेजारची बाई तिला म्हणायली तुम्ही दिवसभर बेजार होऊन तिळ धुतली की हो, आणि धुतलेली तिळ तुम्ही मुरली महाराजाच्या घरी नेऊन दिले कस काय? अगं जाऊ दे म्हणजे त्याच्यावर कुत्रं मुतलं होतं. आता सांगा फसविलं की नाही? मग इतका जर समाज नम्री असल तर देवापर्यंत जाईल का? आणि देवापर्यंत जर नाही गेला तर सुख मिळेल का? मिळणार नाही. म्हणून अशा फिरणाऱ्या समाजाला, भ्रमिष्ट झालेल्या जीवाला तुकोबारायांनी सांगितलंय तुम्ही फिरून 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 किती जरी फिरलात तरी तुम्हाला सुख शोधायची जागा चुकली. म्हणून मी तुम्हाला खरं सुख कोण्या ठिकाणी आहे ते सांगतो. अभंगाच्या पहिल्या सुख चरण. वाटे हेच ठाई, सुख वाटे हेच ठाई, सुख
हेच ठाई सुख एक हेच ठाई सुख वाटे चिडाई सुख एक हे चिडाई सुख एक हेच ठाई सुख एक हेच ठाई बहुपाई संताच्या बहुपाई संताच्या बहुपाई संताच्या मन ओढी केला वाद मन ओढी केला वाद बहुपाई संताचा बहुपाई संताचा बहुपाई संताचा मन ओढे गेला मन ओढे केला वाद सुख एक हेच ठाई बहुपाई संताचा बहुपाई संताचा सुख एक हेच ठाई बहुपाई संताचा बहुपाई संताचा तुकोबारायांनी आपल्यासारख्या फिरणाऱ्या माणसाला सुख कोण्या ठिकाणी सांगितलं की नाही? कोणती जागा सांगितली? बहुपाई संतांच्या संतांच्या चरणाच्या जवळ सुख आहे. नाही नाही, परिपूर्णतेचा विचार जर केला तर संताच्या जवळ काय आहे? सुख आहे. आता का सुख आहे, कोणाकोणाला सुख आहे असं सांगितलंय? संतांच्या जवळ तिघा जणाला सुख आहे. कोण तिघ जण? संताच्या जवळ जडाला सुख आहे, संताच्या जवळ जीवाला सुख आहे आणि संताच्या जवळ देवाला सुख आहे. जडाला सुख म्हणजे आळंदीचा विचार जर केला, भिंत सजीव का जड? जड. परंतु महाराज, आता आपल्या गावामध्ये कोण केवढाही जरी बंगला बांधलेला असेल तर कोणी भिंतीचं दर्शन घेते का हो? आणि आळंदीला गेल्यावर भिंतीचं दर्शन घेतो की नाही? का? ती भिंत ज्ञानोबारायांच्या चरणाच्या जवळ गेली. जडाला सुख, जीवाला सुख. कोणता जीव? निर्बुध असलेला प्राणी, म्हशीचे सुपुत्र, त्याचं नाव काय? रेडा. तो रेडा संतांच्या जवळ गेला म्हणून महाराज रेड्याची समाधी आहे. आहे की नाही? आता आपल्या भागामध्ये 2-3 समाध्या बांधलेल्या आहेत बघा. कोण कोण? इथं कुत्र्याची समाधी, घोड्याची समाधी, आणि इसाच्या पलीकडून ती लिंबेवाडी आहे, तिथं जर गेलो तिथं गायीची समाधी आहे. म्हणून पण रेड्याची समाधी आपल्या भागामध्ये नाही. पण आळे फाट्यावर रेड्याची समाधी आहे की नाही? लोक रेड्याचं दर्शन घेतात की नाही? का? तो रेडा संताच्या जवळ गेला. अहो, जड सुखी होईल नवल नाही, जीव सुखी होईल नवल नाही, देवाला सुद्धा सुख तिथंच आहे. पांडुरंग परमात्म्याने बोलायला सुरुवात केली, नामदेवा, अरे किती दिवस झालं मी इटेवर उभा आहे, आजूक या पुंडलिकानं मला उभं केलंय, पण बस म्हणायला तयार नाही. आणि भागवतामध्ये तर सांगितलंय, अहम भक्तो पराधीना. भगवान परमात्म्याचं काम असं आहे, संतांनी सांगावं, देवानं ऐकावं. पुंडलिक रायानं उभं राहा म्हणून सांगितलंय, पण जोपर्यंत बसा म्हणून सांगत नाहीत तोपर्यंत देवाला बसायला परवानगी नाही. मग काय म्हणणं काय देवा तुमचं? काय नाही नामदेवा, मला विश्रांती घ्यायची, विश्रांती घेण्याकरता जागा कोणती सांग बरं. तर नामदेव महाराजांना देवाला
विश्रांती घेण्याकरता जागा सांगितली. चला म्हणली नाम आळंदी. म्हणे देवा देवा चला तया ठाया नाम म्हणे देवा देवा चला तया ठाया नाम म्हणे देवा चला तया ठाया नाम म्हणे देवा 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 चला तया ठाया विसर्जी घ्यावया कल्पावरी नाम म्हणे देवा चला तया ठाया विसर्जी घ्यावया कल्पावरी चौऱ्याशी शिदाता 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 मेळा चौऱ्याशी शिदाता शिदाता मेळा नाम म्हणे देवा चला तया ठाया विसर्जी घ्यावया कल्पावरी नाम म्हणे देवा चला तया ठाया विसर्जी घ्यावया कल्पावरी हे चौऱ्याशी शिदाता शिदाता मेळा चौऱ्याशी शिदाता 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 मेळा नाम म्हणे देवा चला तया ठाया 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 विश्रांती घ्यावया विश्रांती घ्यावया विश्रांती घ्यावया कल्पावरी विश्रांती घ्यावया कल्पावरी विश्रांती घ्यावया कल्पावरी चौऱ्याशी दादा शिदावेशी मेळा चौऱ्याशी दादा शिदावेशी मेळा हे चौऱ्याशी शिदादा शिदावेशी मेळा चौऱ्याशी शिदादा शिदावेशी मेळा शिदावेशी मेळा टाळी वाजवा बरं जोरदार मारा. अहो कवाशी पाहून येत वाजली की नामा म्हणे देवा चला तया ठाया. देवाला सुद्धा सुख कोण्या ठिकाणी आहे? संतांच्या जवळ आहे. बघा भगवान परमात्म्याला वैकुंठामध्ये सुख नाही, क्षीराच्या समुद्रामध्ये सुख नाही. वैष्णव सदन आवडले या सुखाकारणे देव बेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. भगवान परमात्म्याला विचारलं जनाबाईनं, देवा अरे तू ब्रह्मांडाचा मालक हो जनी, मग तू माझी वेणी घालायला येतो. मी जर झाडून काढलं, जनाबाईनं झाडून काढावं आणि केर कोण नेऊन टाकावा? पांडुरंग परमात्म्याने नेऊन टाकावं का? जनाबाईंनी झाडून काढावं आणि देवानी ते कचरा उचलून नेऊन टाकावा. अरे देवा असं का रे? जर तू असे काम केले तर लोक तुला काय म्हणतात? जने लोकांना काही म्हणू दे,
बरं तू का किरण टाकतो माझ्यासोबत का राहतो याचं कारण आहे जना. काय कारण देवा? एकच कारण आहे, तुम्ही संत आहेत आणि तुमच्या जवळ मी आलो की मला काय मिळत आहे? संतांचे सुख झाले या देवा, वा मनवून सेवा करीताची, मनवून सेवा करीताची. संतांचे सुख झाले या देवा, मनवून सेवा करीताचे, मनवून सेवा करीताची. हे संतांचे सुख झाले या देवा, मनवून सेवा करीताचे. ओ संतांचे सुख झाले या देवा, मनवून सेवा, मनवून सेवा संताचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्याची. जनाबाईला गौऱ्या वेचू लागल्या सुखा करता, जनाबाईला दळू लागलं कशा करता? सुखा करता. सावता महाराजाला निंदू लागलं कशा करता? सुखा करता. कबीराला शेले विणू लागले कशा करता? कबीराचे विणतो शेले कौशल्येचा राम. का? म्हणजे भगवान परमात्म्याला सुद्धा सुख कोण्या ठिकाणी आहे? संतांच्या जवळ आहे. संत समागमे सुखया संत समागमे, सुखया संत समागमे, सुखया संत समागमे. नित्य दुनावे तुझे आनावे, नित्य दुनावे तुझे आनावे, नित्य दुनावे तुझ्या नावे, नित्य दुनावे तुझ्या नावे. धन होती सकळ कर्मे, धन होती सकळ कर्मे. धन होते सकळ कर्मे, धन होते सकळ कर्मे. सर्व काळ प्रेमे डुलतसे, सर्व काळ प्रेमे डुलतसे. सर्व काळ प्रेमे डुलतसे. सर्व काळ प्रेमे डुलतसे. जय हो. टाळी टाळी. वा क्या बात. जय हो. नाही काही चिंता म्हणून नाही, म्हणून नाही काही चिंता म्हणून नाही. म्हणून नाही काही निंदा, म्हणून नाही काही निंदा. हे सुखया संत समागमे, नित्य दुनावे तुझिया नावे. धन होती सकळे कर्मे, सर्व काळ प्रेम डुलतसे. धन होती सकळे कर्मे, सर्व काळ प्रेम डुलतसे. टाळी वाजवा जोरदार महाराज.
असं सुख खरं सांगा किती पैसे जर खर्चिले तर मिळेल का मामा? मिळणार नाही. कोण्या ठिकाणी सुख आहे? सुख या संत समागमे नित्य दुनावे तुझिया नामे. म्हणून सुख वाटे हेची ठाई किंवा सुख एक हेची ठाई. पाटा आलीत बरं, मोबाईल मध्ये आलंय सुख वाटे, बरोबर आहे ना मोतीरामजी? आणि गाथ्यामध्ये आले सुख एक हेची ठाई. आता वाटे घ्या का एक घ्या, कोणतं घ्या जे तिच्या मनावर आहे. म्हणून खरं सुख आहे महाराज संतांच्या जवळ. आता या भजनी मंडळांना विचारा, प्रत्येकाच्या संसारामध्ये घरोघर मातीच्या चुली आहेत की नाही? पण आमच्या जवळ दुःख आमची येत नाही. का नाही? याचं कारण आहे कोंडजी महाराजांची संगत, मोतीराम महाराजांची संगत. अखंड देवाचं नामचिंतन असल्यावर दुःख ते कैसे नव्हे स्वप्नाशी. ही ताकद कोणाची महाराज? संतांच्या चरणाची ताकद आहे. म्हणून भगवान परमात्मा वैष्णवा घरी देव सुखावला. आणि दृष्टांत जर द्यायचा ठरला, आम्ही मोतीराम महाराज तर बघितले नाहीत, पण फोटोवर पाहतो. मोतीराम महाराजांच्या हातामध्ये आळ्या होत्या का पायामध्ये? पायामध्ये. याला कारण काय? त्या आळ्या नव्हत्या, अष्टमहासिद्धी होत्या महाराज. परंतु संतांच्या जवळ रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. त्यांनी सुखी होण्याकरता मोतीराम महाराजांना प्रार्थना केली, आम्हाला तुमच्या चरणाच्या जवळ राहू द्यावं. म्हणून तिथं सुखी होण्याकरता त्या आलत्या बिचाऱ्या. खरं सुख संतांच्या जवळ आहे. म्हणून तुकोबाऱ्या सांगतात वास केलाय अभंगाच्या दुसऱ्या चरणावर. गेले देव भगवान परमात्मा संतांच्या चरणाच्या जवळ? एवढा समाज संतांचा दर्शन का घ्यालाय? तर एकदा का सुख जर मिळालं तर संतांच्या चरणाच्या जवळ गेल्याच्या नंतर ती जागा अशी आहे, सुख संपत नाही. संसारातलं सुख कवा जाईल याचा पत्ता नाही. पहिली गोष्ट तर नाही, पण सुख पाहता आणि दुःख परवता. बरं, जवा इतकं जरी सुख तरी टिकत आहे का? नाही. नाही नास त्या ठाया. संतांच्या चरणाच्या जवळ आपण जर गेलो, संतांच्या जवळ जर गेलो तर इतकं सुख ते कधीच संपणार नाही महाराज. संसारातलं सुख टिकणार नाही आणि तिथलं संपणार नाही. संसारातलं सुख कसं सांगितलंय? आभाळ जर आलं, आकाशामध्ये विजा जर दाटून आल्या, गडगड वाजायला सुरुवात झाल्याच्या नंतर विजा चमकतात ना. वीज जर लावली तर प्रकाश पडतंय की नाही?
प्रकाश पडल्याबरोबर वीज आकाशामध्ये वाजली आणि गावातली लाईन गेली. आणि एका विद्यार्थ्याला उद्याचा पेपर असल्यामुळं त्याने विचार केला आज कमीत कमी 4 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, पण लाईट गेली, काय करावं. मग त्याच्या ध्यानामध्ये आलं ही वीज गेली तर काय झाली, ती वीज चमकली ना, त्या विजेचा प्रकाश पडला, रात्रभर प्रकाश राहील. म्हणून त्याने ते पुस्तक घेतलं आणि दरवाजामध्ये येऊन बसला. पुस्तक उघडलं, चमकन वीज चमकली, लख प्रकाश पडला आणि पानं पलटायला सुरुवात केली. रात्रभर त्यानं त्या विजेच्या प्रकाशामध्ये अभ्यास केला, अजिबात प्रकाश गायब झाला नाही. राहील का प्रकाश? नाही राहत. महाराज मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाचे श्रवणी, कैशी सुख निद्रा अंथरणी इंगळाच्या. याच्या करता महाराज इकडचं सुखाचा भास हो सोर्त संपत आहे, पण नाही नास त्या ठाया. एकदा जर संतांच्या जवळ गेलो तर कल्पांती सरेना, मनोनी केला वास. म्हणले चिंतेचं काय झालंय, चिंता सुद्धा संपली अभंगाच्या 3ऱ्या चरणात. न करवे हाला झाली, न करवे हाला झाली. हो न करवे हाला चाले, न चलवे हाला चाले. न करवे हाला झाली, न करवे हाला झाली. न चलवे हाला चाले, न चलवे हाला चाले. निवारिली चिंता हे, निवारिली चिंता हे. मनवणी गेला वास, मनवणी गेला वास. निवारली चिंता है, निवारली चिंता है. मनोनी गेला वास, मनोनी गेला वास. सगळ्या जगाला त्रस्त करणारी आहे चिंता. चिंता नाही असा माणूस जगामध्ये शोधून सापडणार नाही. फक्त संताच्या जवळ चिंता नाही. संताच्या जवळ चिंता आहे का चिंतन आहे? त्यांच्या जवळ आहे चिंतन आणि आपल्या जवळ आहे चिंता. एक जण म्हणला आपल्याला कशाची चिंता नाही. तुकाराम महाराज म्हणले तुला दुसरी जरी चिंता नसल तर सकाळी उठल्यावर खाण्याची तर चिंता आहे की नाही. नित्य उठून या खावयाची चिंता. परंतु संतांच्या संगतीमध्ये जर गेलो, संत संग में 3 गुण है, हर कोई लगत पाव, खाने को मिष्टान्न मिले, अखेर वैकुंठ जाय. ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम भेटतात की नाही. ही कशाची ताकद आहे? संतांची ताकद आहे. म्हणून तिथं गेलो, चिंता संपली. आणि चिंता संपल्याच्या नंतर माणसं चिंतनाला सुरुवात करतात. जोपर्यंत चिंता आहे तोपर्यंत चिंतन नाही. आणि ज्या टायमाला चिंतन सुरुवात होईल, हरिमुखी गाता हरपली चिंता. म्हणून न करावे हाला चाली, निवारली चिंता आहे. आणि ही चिंता अशी महाराज चित्तेपेक्षा खतरनाक आहे बरं. चित्ता काय करते? जिवंत माणसाला जाळते का मेलेल्या माणसाला? चित्ता जाळते मेलेल्या माणसाला आणि चिंता जाळते जिवंत माणसाला. इतकी चिंता खतरनाक आहे. पण एकदा जर संतांच्या जवळ गेलो तर निवारली चिंता आहे. नाही त्रिविध तापानं तप्त झालेली काया, संतांच्या पायाखालची माती जरी लागली तरी शीतळ होते. अभंगाच्या शेवटच्या निवेदनु तुका माने निवेदनु, तुका मने निवेदन, तुका
रजकणू लागता मनवून केला वास मनवून केला वास मनवून केला वास मनवून केला वास नाही नाच त्या टाया नाही नाच त्या टाया नाही नाच त्या टाया नाही नास द्याटाया विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा तुका म्हणे निवेतनू रजकनू लागता. संतांच्या पायाखालची नुसती माती जरी लागली. आता रजकणाचा दुसरा एक अर्थ आहे बरं. आता वेळ संपली. महाराज जडाला सुख होईल नवल नाही, जड शांत होईल नवल नाही, जीवाची काया शांत होईल नवल नाही. भगवान परमात्म्याची काया देवाचं शरीर सुद्धा संतांच्या पायाखालची रजकंजी जरी लागली
तर तुका म्हणे निवेतनू रजकनू लागता. एकदा नामदेव महाराजांच्या आईनं त्यांच्या घरी दास्यत्व करणारी कोण होती? जनाबाई. गोनाबाईनं सांगितलं, जना हे 4 पायल्यात तांदूळ आहेत, हे आता कुटायचे बरं तुला. आता तांदूळ कुटायचं म्हणल्यावर काय लागत आहे? मुसळराव पाहिजे की नाही? ते मुसळ काही साधारण नव्हतं मार. जनाबाईनं ते साळी कुटण्याकरता सुरुवात केली आणि साळी कुटत असताना, त्या साळी कांडीत असताना जनाबाईच्या हाताला फोडा आले, कवळे कवळे हात. त्या टायमाला जनाबाईला सखी म्हणजे जन्म देणारी आई तर नव्हती, ती तर तिचं तर निधन झालेलं होतं. आता ही जनाबाई मग खऱ्या आईला हाक मारायला सुरुवात केली. आता जनाबाईची आई कोण? पांडुरंग परमात्माच की नाही? आई, अगं हे आता साळी कुटायच्यात, माझ्या हाताला त्रास होतोय, ये बर. पांडुरंग परमात्म्याने विटेवरून उडी टाकली आणि जनाबाईला त्या साळी कुटू लागण्याकरता ना आले. आणि 2 जण ज्या टायमाला ते साळी कुटायले, आता हे लेकरू जनाबाई साळी कुटता कुटता जनाबाईला डुकली आली. बघा महाराज, ब्रह्मांडाचा मालक जनाबाईच्या उशाखाली आपला उजवा हात दिला देवानं आणि डाव्या हातानं भगवान परमात्म्याने साळी कुटल्या आणि जनाबाईला भगवान परमात्म्याच्या मांडीव झोप लागली लेकराला. भगवान परमात्म्याने जनाबाईला झोपी घातलं. जनाबाईच्या अंगावर आपला शेला पांघरला आणि दोन्ही हाताने जेव्हा ते मुसळ हातामध्ये धरून साळी कुटायला सुरुवात केली ना, त्या टायमाला भगवान परमात्म्याच्या हाताला दरदरून फोडा आली. फोडा आल्याच्या नंतर जनाबाई खडबडून उठल्या, देवा, अहो मला झोपी घातलं तुम्ही आणि तुम्ही माझं काम केलं. भाविकाचे काज देवांगे करी. किती मी आभागी आहे. माझ्या कामाकरता मी माझ्या मायबापाला विठ्ठल बाप माय चुलता देवाला बेजार केलं. जणी ते काही जाऊ दे ग, पण बघणं म्हणले मला साळी कुटायची सवय नाही आणि ते मुसळ हातात धरल्यामुळं माझ्या हाताला फोडा आले. आणि जनाबाईनं जेव्हा भगवंताच्या हाताकडे बघितलं, महाराज असे नळनळ झालेले फोडं बघितल्यावर जनाबाईला इतकं अवघड वाटलं आणि जनाबाईच्या हृदयाला पाजर फुटला आणि जनाबाईनं रडायला सुरुवात केली. ज्या टायमाला रडायला सुरुवात केली त्या टायमाला जनाबाईच्या डोळ्यातले अश्रू भगवान परमात्म्याने विचार केला, खाली जर पडले तर अनर्थ होईल. कारण काही लोकांचं रक्त खाली पडू द्यायला जमत नाही आणि काही लोकांचं रक्त आसू जमिनीवर पडू द्यायला जमत नाही. महाभारतात आलेली आहे कथा, धर्मराजाचं रक्त जर जमिनीवर पडलं असतं तर फार मोठा अनर्थ झाला असता. म्हणून काही लोकांचं रक्त जमिनीवर पडू नये आणि काही लोकांचे अश्रू जमिनीवर पडू नये. देवाने विचार केला, माझ्या हाताला फोडा आले. जनाबाई म्हणाली, देवा आता हे फोडं जिरण्याचं औषध कुठे? देवानं सांगितलं सगळ्याचे फोडं जिरतात, पण माझ्या हाताला आलेले फोडं जिरायचं जगात औषधच नाही जणे. आता काय करू म्हणली माय, माझ्या भगवान परमात्म्याच्या हाताला फोडा आले. म्हणून दुःखाच्या अवस्थेमध्ये जनाबाई रडत असताना जनाबाईच्या डोळ्यात आलेले अश्रू ते खाली न पडू देता भगवान परमात्म्याने वंजळीमध्ये धरल्याबरोबर अश्रूचा स्पर्श झाला की भगवान परमात्म्याच्या हाताला आलेली फोडं क्षणामध्ये गायब झाली. तर रजकनू लागता ज्ञानेश्वर माऊली तानरा